Hello. Next point. Equation of continuity. आता equation of continuity या नावातच म्हणजे continue. Then consider a steady flow for incompressible fluid. म्हणजे यावेळेस consider a steady flow of an incompressible fluid असेल. म्हणजे इथे आपण ह्या डायग्राम मध्ये दाखवतो की इथून एक लिक्विड किंवा एक फ्लुइड त्याचा फ्लो इथून ह्या बाजूला आहे. तो फ्लो कसा आहे? स्टडी फ्लो किंवा स्ट्रीमलाइन फ्लो and incompressible. आता incompressible या शब्दाचा अर्थ की कॉन्स्टंट डेन्सिटी म्हणजे एकच लिक्विड आहे, लिक्विड आपण चेंज करत नाही. ते ज्यावेळेस लिक्विड या इथून म्हणजे छोटा पार्ट आहे, स्मॉल एरिया पार्ट किंवा नॅरो रिजन आहे, हा मोठा एरिया आहे किंवा वाइडर रिजन. तर आपल्याला असं दिसतंय की जेव्हा लिक्विड ह्या इथून ह्या नॅरो पार्ट मध्ये त्यावेळेस त्याची असलेली वेलोसिटी द लिक्विड मॉलिक्यूल पासेस थ्रू द नॅरो एरिया किंवा नॅरो सेक्शन, देन velocity is increases किंवा large as compared to the liquid passing through the wider section. म्हणजे तुमची इथली velocity लिक्विडची कशी आहे? जास्त आहे. इथं असलेली velocity कशी आहे? लिक्विडची कमी आहे. the liquid molecule move faster. liquid molecule move faster in narrow section. Liquid molecule move faster because velocity is large in narrow section and slow in wider section. हा सिंपल कन्सेप्ट आपला इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी मध्ये येतो. आता जर आपण फिगर कडे पाहिलं तिथे आपण दोन एरिया घेतले, A1 एरिया आणि A2 एरिया. A1 एरिया इज लार्जर एरिया ॲज कंपेअर टू द A2 एरिया आणि A1 एरियाची असलेली वेलोसिटी ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड ही V1 आहे आणि A2 एरियाची असलेली वेलोसिटी ऑफ लिक्विड किंवा वेलोसिटी ऑफ फ्लुइड ही काय आहे? V2 आहे. बाय द मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. जर हे रिजन आणि हे रिजन जर आपण बंद केलं म्हणजे क्लोज केलं तर ह्याच्या आतमध्ये जे लिक्विड्स आहेत ते लिक्विड कसं राहणार आहे? तसंच राहणार आहे. म्हणजे तिथे द मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड विथ ट्यूब इनक्लोज बिटवीन द सेक्शन A1 अँड A2. ह्या दोन सेक्शनच्या मध्ये जर तुम्ही ते लिक्विड क्लोज केलं तर तिथे काय एनर्जी किंवा ते मॅटर चेंज होणार नाही, नाहीतर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. त्या टायमिंगला म्हणजे त्या कंडिशन आपण एक कन्सिडर करू की इथे असलेलं मास ऑफ लिक्विड, द स्मॉल सेक्शन PQR, यस, त्या स्मॉल सेक्शन मध्ये असलेलं मास ऑफ लिक्विड मूव म्हणजे हे जे लिक्विड इथून इथपर्यंत मूव होण्यासाठी जो टाइम इंटरवल लागतोय dt, सेम टाइम इंटरवल कव्हर द सेम मास ऑफ लिक्विड at EF GH at same time interval. म्हणजे त्या सेम टाइम इंटरवल मध्ये द लिक्विड, द मास ऑफ लिक्विड enters at B point. Same time interval the mass of liquid leaves in at A point. म्हणजे A2 एरिया मध्ये तेवढ्या इंटरवल मध्ये जेवढं मास ऑफ लिक्विड इंटर होणार आहे तेवढ्याच टाइम इंटरवल मध्ये A1 एरिया मधून मास ऑफ लिक्विड काय झालं पाहिजे? लीव्ह झालं पाहिजे. म्हणजे जेवढं आत लिक्विड येतंय तेवढंच थोडक्यात लिक्विड काय होतंय? बाहेर येतंय. म्हणजे याला बाहेर येताना असलेला मास आणि याला बाहेर येताना असलेल्या लिक्विडचं मास हे कसं आहे? सेम आहे. द क्रॉस सेक्शन EFGH at point A in same
the cross section EFGH is same time interval work dt at velocity v1 is cover the distance x1 is distance x1 is v1 into time interval. Simple concept, same relation. The cross section PQRS is same time interval dt at velocity v2 and cover the distance of molecules to a liquid. Cover the distance x2 is equal to v2 into dt. म्हणजे इथून इथपर्यंत त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे वेलोसिटी ॲट मॉलिक्युल्स नॅरो रिजन इनटू सेम टाइम इंटरवल आणि g पासून h पर्यंत त्या एका मॉलिक्युलने कव्हर केलेलं डिस्टन्स काय वेलोसिटी ॲट वाइडर रिजन इनटू सेम टाइम इंटरवल. आता आपण इथे सांगितल्याप्रमाणे mass of this PQRS region is equal to the mass of EFGH. ह्या दोन्ही रिजन मध्ये असलेलं मास कसं आहे सेम. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मास ऑफ लिक्विड at EFGH region. मग तिथे असलेलं मास ऑफ लिक्विड काय येणार आहे. मास इज रिलेटेड डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम, त्याला मी v1 म्हणतो. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कशावर डिपेंड्स आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया इनटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय x1 आणि x1 चा आपण व्हॅल्यू काढली v1 इनटू dt. म्हणजे तिथं तुमचं असलेलं मास डेन्सिटी क्रॉस सेक्शनल एरिया वेलोसिटी इनटू टाइम इंटरवल हे झालं तुमचं सिंपल असलेलं रिलेशन. तिथे असलेलं लिक्विडचं मास सेम मास ऑफ लिक्विड ॲट PQRS रिजन. मग PQRS रिजन मध्ये किंवा ॲट पॉइंट B म्हणा किंवा ॲट पॉइंट A म्हणा तिथे असलेलं मास ऑफ लिक्विड काय येत आहे डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. आता इथे आपण म्हणतो नाही काय म्हणतो इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्याची कॉन्स्टंट डेन्सिटी ते लिक्विड आणि त्याचं असलेलं व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम पुन्हा कशावर डिपेंड्स आहे क्रॉस सेक्शनल एरिया इनटू डिस्प्लेसमेंट. क्रॉस सेक्शनल एरिया डिस्प्लेसमेंट इथे आपण पाहिलं सेम टाइम इंटरवल मध्ये केलेलं डिस्प्लेसमेंट काय आहे v2 वेलोसिटी इनटू t. आता हे दोन्ही असलेलं आपण काय म्हणतो मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. म्हणजे इथे जेवढे मॅटर्स आहेत तेवढेच मॅटर इथे, इथे जेवढे मास आहे तेवढाच मास कुठे इथे. म्हणजे मास ऑफ liquid at point A is equal to the mass of liquid at point B. म्हणजे ह्या रिजनचा मास आणि ह्या रिजनचा मास सेम आहे. जर हे दोन इक्वेशन जर कंपेअर केले डेन्सिटी A1 V1 dt is equal to density A2 V2 dt. सेम लिक्विड आहे म्हणजे डेन्सिटी कॅन्सल. सेम टाइम इंटरवल कन्सिडर केलाय म्हणजे टाइम इंटरवल कॅन्सल. ओनली डिपेंड बाय एरिया and
velocity at this point. आणि हे सारखे म्हणजे हे काय असणार कॉन्स्टंट. तुम्ही कोणताही एरिया कव्हर केला तरी ते काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे की नाही. त्यालाच आपण काय म्हणतो इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. कंटिन्यूटी या शब्दाचाच अर्थ आहे कॉन्स्टंट. द इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी इज दॅट व्हॉल्यूम rate of flow of an incompressible fluid for a steady flow is said through the all points. पुन्हा एकदा the continuity equation says that the volume rate of flow of liquid of an incompressible fluid for a steady flow. असं आपला सिंपल इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. त्याच्यामध्ये तुमचा एरिया आणि व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट असतात. कोणते तुम्ही जर सेम मास जर कन्सिडर केलं तर सेम टाइम इंटरवल मध्ये इथला असलेला एरिया आणि त्याचा असलेला व्हॉल्यूम यांचा मल्टिप्लिकेशन काय येतो कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट बर्नौलीज प्रिन्सिपल. आता बर्नौलीज प्रिन्सिपल किंवा बर्नौलीज इक्वेशन हे काय सांगतं तर सिंपल आपण एक एक्झाम्पल घेऊ. जेव्हा नदीचं पाणी द स्पीड ऑफ वॉटर decreases in wider region and the speed of water increases in narrow region. जे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी मध्ये पाहिजे की जेव्हा एरिया छोटा असेल तेव्हा स्पीड काय असतो जास्त असतो. जेव्हा एरिया मोठा असेल तेव्हा स्पीड काय असतं कमी असतं. म्हणजे तिथे आता अप्लाय झालेला प्रेशर बर्नौलीजने त्याच कन्सेप्टचा रिलेशन घेऊ असं सांगितलं. Pressure the pressure of fluid at narrow region is small as compared to the pressure of fluid at wider region. म्हणजे तुमचा जो प्रेशर असतो त्या लिक्विडचा तो लिक्विडचा प्रेशर नॅरो रिजन मध्ये काय होतो कमी होतो आणि वायडर रिजन मध्ये वाढतो. हा सिंपल कन्सेप्ट आहे आणि त्यालाच आपण बर्नौलीज प्रिन्सिपल म्हणतो. बर्नौलीज हा एक स्विस सायंटिस्ट आहे की ज्याने इक्वेशन ऑफ कंटिन्यूटीचा बेस घेऊन त्याचं इक्वेशन काय केलेलं आहे प्रूव्ह केले किंवा इक्वेशन मांडलेले. ते इक्वेशन काय सांगतो द स्पीड ऑफ फ्लुइड ऑफ नॅरो रिजन काय म्हणतो द स्पीड ऑफ फ्लुइड ऑफ नॅरो रिजन इन्क्रीजेस. म्हणजे नॅरो रिजनला स्पीड ऑफ फ्लुइड इन्क्रीज होणार but internal pressure आतलं प्रेशर but internal pressure of fluid decreases is called as the Bernoulli's principle. मग हे जे इक्वेशन आहे किंवा बर्नौलीज प्रिन्सिपल हे कशावरती डिपेंड्स आहे. दिस ऍप्लिकेशन डिपेंड्स बाय वर्क एनर्जी थेरम ऑफ फ्लुइड. म्हणजे जे बर्नौलीज इक्वेशन जे आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये इक्वेशन पाहिलं होतं वर्क एनर्जी थेरमचं. वर्क एनर्जी थेरम वरती असलेले सिंपल इक्वेशन. वर्क एनर्जी थेरम म्हणजे काय तर वर्क डन ऑफ फ्लुइड ऑफ प्रेशर इज इक्वल टू द म्हणजे वर्क डन ऑफ प्रेशर इज इक्वल टू द सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. असा सिंपल कन्सेप्टवर आपला बर्नौलीज प्रिन्सिपल डिपेंड. बर्नौलीज प्रिन्सिपल इट इज डिपेंडेड बाय द वर्क एनर्जी थेरम ऑफ फ्लुइड. हे इम्पॉर्टंट 1 मार्क एमसीक्यू ला विचारू शकतात की बर्नौलीज प्रिन्सिपल कोणत्या थेरम वर किंवा कोणत्या ऍप्लिकेशन वरती डिपेंड्स आहे तर ते कशावरती डिपेंड्स आहे वर्क एनर्जी थेरम ऑफ फ्लुइड. मग आता बर्नौलीज प्रिन्सिपल जे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी साठी डायग्राम यूज केली होती तशीच डायग्राम इथे आपण यूज करतो. इथे आपलं असलेलं नॅरो रिजन आहे इथे असलेलं आपल्याला हे वायडर रिजन. वायडर रिजन मध्ये असलेली वेलोसिटी ही काय कमी ॲज कंपेअर टू द नॅरो रिजन. पण बर्नौलीज प्रिन्सिपल काय सांगतो जर तुमचा नॅरो रिजन स्पीड इन्क्रीज करत असेल तर तिथला प्रेशर काय होतोय डिक्रीज होतोय. म्हणजे इथे तयार झालेला प्रेशर P2 आहे इथे तयार झालेला प्रेशर P1. मग हा चेंज कशामुळे होतो तर इथे आपण वर्क डन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी रिलेटेड करणार आहे. म्हणजे आपलं पोटेन्शियल एनर्जी इथे आली ना द पोटेन्शियल एनर्जी इज डिपेंड बाय द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमुळे हे रिलेशन येणार. आता ज्यावेळेस इथून एखादा लिक्विड आपण सोडू तो एकदम जोरात जाणार. तो जोरात चालणार नॅरो रिजन मध्ये स्पीड जास्त आहे
तो स्पीड त्या मॉलिक्यूल जेव्हा जोरात जाणार आहे त्यावेळेस ते मॉलिक्यूल ह्या बाजूला असलेला प्रेशर म्हणजे त्या कंटेनर म्हणा किंवा ट्यूबच्या वॉलवरती बाजूवरती जो प्रेशर अप्लाय करणार तो प्रेशर काय होणार आहे कमी, कारण तो एकदम निघून जाणार. जर तो स्लो मोशन मध्ये जर जात असेल तर त्यांनी अप्लाय केलेला प्रेशर काय होणार आहे वाढणार आहे. स्लो मोशन मध्ये जातोय म्हणजे इथे त्याची काय होते विड्थ वाढली पण वेलोसिटी कमी होते. वेलोसिटी कमी झाली की त्याचं असलेलं प्रेशर त्या मॉलिक्यूलचं वॉलवरती किंवा त्या फ्लुइडचं त्या सराउंडिंग सरफेसवरती किंवा सराउंडिंग रिजन वरती अप्लाय झालेलं प्रेशर काय होतं चेंज होतं. तेच आपल्याला या डायग्राम मधून पाहायचं. इथे V1 V2 स्पीड ऑफ फ्लुइड म्हणजे हे आपल्याला V1 P2 Q रिजन मधलं स्पीड घेतोय आपण, V2 R2S ह्या रिजन मधलं स्पीड घेतोय, A1 आणि A2 एरिया ऑफ पाईप. A1 हा खालचा पाईपचा एरिया आहे, A2 हा वरचा पाईपचा एरिया and pressure P1 and P2. Pressure of fluid at lower end म्हणजे lower end ला असलेली velocity V1 आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पाईप A1 आहे आणि तिथे असलेला प्रेशर P1 आहे and upper end वरती असलेली velocity V2 आहे, एरिया A2 आहे आणि तिथे असलेला प्रेशर काय P2 आहे रिस्पेक्टिव्ह. तर इक्वेशन आपण कंटिन्यूटी मध्ये पाहिलं आहे. तर इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी आपल्याला काय सांगते एरिया इंटू डी म्हणजे व्हॉल्यूम. जर यांचा मास सारखाच ठेवायचा तर मास बदलायचा नाही, इथून इथपर्यंत असलेलं मास सेम ठेवणार पण इक्वेशन ऑफ कंटिन्यूटीचा सुद्धा बेस घेणार आहे. पुढे काय सांगते द डिस्टन्स म्हणजे इथून P पॉइंट पासून Q पॉइंट पर्यंत जर मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल जर मूव्ह झाला की द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय फ्लुइड ॲट द लोअर एंड, बरोबर आहे की नाही. अप्पर एंडचं ट्रॅव्हलिंग काय होत आहे d2 इज अ सेम टाइम इंटरवल dt. जसं आपण इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी मध्ये होतं टाइम इंटरवल तुमचा सारखा आहे, टाइम इंटरवल बदलत नाही, फक्त इथली असलेली वेलोसिटी काय होते चेंज होते. म्हणजे तुमची डेन्सिटी तोच आहे कारण की आपण इनकॉम्प्रेसिबल लिक्विड घेतो. इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी सारखंच तुमचा टाइम इंटरवल सेम आहे म्हणजे तिथं असलेलं रिलेशन दिस द टाइम इंटरवल म्हणजे the volume dV of the fluid passing through the any area is same by time interval is dt by the equation of continuity. Equation of continuity नुसार dV is equal to area into distance. बरोबर की नाही. हा एरिया इंटू हे त्याचं डिस्प्लेसमेंट, हा झाला याचा व्हॉल्यूम आणि हा झाला याचा व्हॉल्यूम. ते दोन्ही व्हॉल्यूम कसे आहेत सेम असेल इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. तर आता आपल्याला बर्नौलीज प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं किंवा इक्वेशन. तर बर्नौलीज इक्वेशन इट डिपेंड्स बाय द वर्क डन ऑफ फ्लुइड प्रेशर इज इक्वल टू द सम ऑफ चेंज इन कायनेटिक एरिया आणि चेंज इन पोटेन्शियल एरिया. तर मला इथे द नेट वर्क डन बाय द पॉइंट P to R म्हणजे P वरती असलेलं वर्क आणि R वरती असलेलं वर्क हा नेट वर्क डन म्हणजे चेंज इन वर्क डन काय तो फाइंड आउट करावा लागेल. तो चेंज इन वर्क डन इट इज डिपेंड्स बाय द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि वर्कचा सिंपल फॉर्म्युला काय फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथे झालेला फोर्स, इथे त्यांनी अप्लाय केलेला फोर्स आणि त्याचा झालेला डिस्प्लेसमेंट आणि इथे अप्लाय केलेला फोर्स आणि त्यांनी कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट ह्याच्यावरती इथून किती चेंज झालं वर्क ते डिपेंडेंट्स आहे. बाय द वर्क एनर्जी थेरम नुसार the change in work done is equal to the sum of change in kinetic energy plus change in potential energy. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं वर्क डन, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट, हे माझं इक्वेशन नंबर फर्स्ट. सॉरी ह्याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. हे झालं माझं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 मध्ये मला LHS फाइंड आउट करायचा तो म्हणजे पहिला वर्क डन, चेंज इन वर्क डन म्हणजे इथे चेंज झालेला वर्क डन ॲट पॉइंट P टू ॲट पॉइंट R सराउंडिंग द फ्लुइड ड्यूरिंग द पोझिशन ऑफ पॉइंट फ्रॉम P टू R. तो काय येणार आहे इथे अप्लाय झालेला
फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, इथे अप्लाय झालेला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग इथला फोर्स F1 into D1 minus F2 into D2. मग इथे अप्लाय झालेला फोर्स काय आहे? फोर्स इज रिलेशन टू द प्रेशर. आपण इथं प्रेशरचं रिलेशन पाहतोय ना, आणि आपल्याला इथं वर्क एनर्जी मध्ये काय घ्यायचं तर प्रेशर घ्यायचं, इथं फोर्स आहे. मग प्रेशरचं आणि फोर्सचं रिलेशन काय? फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. म्हणजे इथे तयार झालेला जो फोर्स आहे तो काय P1 इनटू एरिया, आणि इथे तयार झालेला जो काय फोर्स आहे तो आहे P2 इनटू एरिया. मीन्स चेंज इन वर्क डन इज इक्वल टू P1 A1 D1 minus P2 A2 D2 is equal to P1 minus P2 into dV. आता इथे dV काय आलं? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट नुसार A1 D1 आणि A2 D2 कसे सेम आहे, म्हणून ह्यांना जर मी बाहेर काढले इक्वल घेऊ तर ते काय येणार आहे? dV येणार. याला म्हणतो इक्वेशन नंबर 3. आता दुसरं मला फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट P. तर कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट P काय आहे? तर कायनेटिक एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला आहे 1/2 mv². m means mass, v means velocity. मग तिथे असलेला मास m1 कन्सिडर करून तिथे असलेली वेलोसिटी काय? v1. बरोबर आहे. मला वेलोसिटी माहिती आहे, मास माहिती आहे का? नाही. तर मला मास काढता येईल का? ह्या P पासून Q पर्यंत जो एवढा गेलाय की नाही, त्याचा असलेला मला काय काढायचा आहे? मास फाइंड आउट करायचा. मग तो जो मास येतो तो मास कशावरती डिपेंड्स आहे? m1 is equal to density into volume v1. मग तिथे असलेला ह्या इथल्या रिजनचा जो मास ऑफ फ्लुइड आहे ते काय आहे? डेन्सिटी ऑफ फ्लुइड इनटू व्हॉल्यूम. पुन्हा इथे फॉर्म्युला काय आहे? रो A1 D1. बरोबर की नाही? म्हणजे तुमचा आलेला सिंपल फॉर्म्युला काय येणार आहे? डेन्सिटी एरिया ऑफ P point region and cover the distance at P2 Q region. म्हणजे कायनेटिक एनर्जी आपली काय आली? ॲट पॉइंट P 1/2 रो A1 D1 v1² Similarly, kinetic energy at R point. मग kinetic energy at R point काय येणार आहे? 1/2 डेन्सिटी सेम लिक्विड आहे, तिथला एरिया A2 आहे, डिस्टन्स B2 आहे आणि वेलोसिटी V2. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचा P पॉइंटचे कायनेटिक एनर्जी रिलेशन आलं, R पॉइंटच्या कायनेटिक एनर्जीचे रिलेशन आलं. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी काय सांगतो? तर चेंज इन कुठली एनर्जी जास्त असेल, इथली एनर्जी जास्त असेल, इथली एनर्जी जास्त असेल, तर आपण सांगतो की नॅरो रिजनचं स्पीड जास्त आहे म्हणजे वेलोसिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू द वायडर रिजन. म्हणजे तुमची इथलं स्पीड जास्त आहे, तुमची एनर्जी पण जास्त असणार ना ॲज कम्पेअर टू दिस रिजन. म्हणून 1/2 इथे वाटतं आपण लिहू कायनेटिक एनर्जी ॲट R पॉइंट मायनस कायनेटिक एनर्जी ॲट P पॉइंट इज इक्वल टू 1/2. आता इथे कॉन्स्टंट फॅक्टर काय काय येत आहेत? 1/2 कॉन्स्टंट येतोय, डेन्सिटी कॉन्स्टंट येते, A1 D1 A2 D2 म्हणजे काय इक्वेशन ऑफ फर्स्ट नुसार dV म्हणजे डेन्सिटी चेंज इन व्हॉल्यूम V2² मायनस V1² त्याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. काय आलं माझं? चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी means the difference between the energy at point R and
एनर्जी ॲट पॉइंट P. तर मग R ची असलेली एनर्जी, डेन्सिटी, एरिया, डिस्प्लेसमेंट. एरिया आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे? काय इथे व्हॉल्यूम. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी प्रमाणे व्हॉल्यूम आला म्हणजे फक्त डिफरन्स कोणाचा राहतोय? वेलोसिटीचा राहतोय. सेकंड, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट P. आता पुढे आपण फाइंड आउट करतो इक्वेशन नुसार आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पाहिजे. आता पोटेन्शियल एनर्जीचं पुन्हाच एक इक्वेशन घ्यायचं. तर पोटेन्शियल एनर्जीचं इथे आपण घेणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी चं रिलेशन m g h. मग ॲट पॉइंट P वरती असलेला मास काय m आणि हाईट काय h1 आहे. मग तर तिथला असलेला मास काय येणार आहे m1 म्हणजेच डेन्सिटी एरिया इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे सिंपल तुमचं तिथला मास काय येतो डेन्सिटी a1 b1 g h1. बरोबर आहे. सिमिलर पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट R m2g h2 is equal to density area g h2. आता इथे कुठली पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल? R पॉइंटची जास्त असेल की P पॉइंटची जास्त असेल? आता R पॉइंटची असलेली हाईट जास्त आहे आणि ह्याची हाईट कमी, त्याची हाईट जास्त, ती एनर्जी कशी असणार? जास्त असणार. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, आता कॉन्स्टंट काय काय फॅक्टर निघतोय? डेन्सिटी निघते a1 d1 a2 d2 म्हणजे काय व्हॉल्यूम, g निघतोय h2 h1. इक्वेशन नंबर 5. तर हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 5. यूज ऑफ द बर्नौलीज प्रिन्सिपल. तर बर्नौलीज प्रिन्सिपलच्या थेरम आकाशा वर्क एनर्जी आणि ती वर्क एनर्जी थेरम आपल्याला काय सांगते? द वर्क डन ऑफ प्रेशर ऑफ फ्लुइड इज इक्वल टू द सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वर्क डन ऑफ फ्लुइड ऑफ प्रेशर, बरोबर की ना? हा वर्क डन तो कशा डिपेंड्स आहे? कायनेटिक एनर्जी वरती, चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन potential energy. Means equation number 3, 4, 5 put in equation number 2. Equation number 3, 4, 5 put in equation number 2. जर हे तीन इक्वेशन 2 मध्ये पुट केले तर आलेलं आपलं इक्वेशन काय असेल? ते इक्वेशन मी आता इथे लिहितो कारण तिथे आपली जागा पुरत नाहीये. change in work done P1 minus P2 into dV, change in volume, change in kinetic energy 1/2 density into V2 square minus V1 square plus density change in volume G H2 minus कॅन्सल काय काय होत आहे? चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे तुमचा असलेला कॉन्स्टंट व्हॅल्यू काय झाला? सगळा इक्वेशन म्हणून कॅन्सल झाला. इक्वेशन काय तयार होते? P1 P2 is equal to 1/2 density V2 square minus V1 square plus density G H2 minus H1. हे आपलं काय तयार होतंय? इक्वेशन. आता ह्या इक्वेशन मध्ये P1 म्हणजे आपल्या असलेल्या खालच्या रिजनची प्रेशर, वेलोसिटी, हाईट आणि P2 वरच्या रिजनची म्हणजे अप्पर रिजनची प्रेशर, वेलोसिटी आणि हाईटचं रिलेशन आपण सेपरेट करू. म्हणजे इथे P1 P2 1/2 rho V2 square minus 1/2 rho V1 square plus rho G H2 minus rho G H1 माइनस इकडे केलं तर प्लस होणार
P1 plus 1 half rho V1 square plus rho G H1 हा माइनस तिथे गेला प्लस होणार P2 plus 1 half rho V2 square plus rho G H2 म्हणजे जे तुमचं लोअर एंडला आहे तीच व्हॅल्यू तुमची कुठे येते अप्पर एंडला येते बरोबर की नाही लोअर एंडची प्रेशर आहे लोअर एंडची वेलोसिटी आहे लोअर एंडची आहे ही अप्पर एंडची प्रेशर आहे ही अप्पर एंडची वेलोसिटी आहे ही अप्पर एंडची हाईट आहे म्हणजे जर दोन्ही इक्वेशन जर सारखे येत असतील तर याचा अर्थ कोणतेही दोन पॉइंट कसे असतात कॉन्स्टंट असतात आणि तेच तुमचं प्रिन्सिपल आहे P 1 half rho V1 square plus rho GH is equal to constant or pressure energy or pressure density plus 1 half V1 square plus GH is equal to constant and density तुमची constant आहे ह्याच इक्वेशनला आपण काय म्हणतो बर्नौलीज equation. It is depends by pressure, velocity and height. आता इथे घेताना आपण स्टडी फ्लो घेतो म्हणजे त्याची वेलोसिटी कशी कॉन्स्टंट आणि एकाच हाईटने तो काय होतोय पास होतोय हे आपलं सिंपल बर्नौलीज प्रिन्सिपल किंवा बर्नौलीज इक्वेशन पुन्हा एकदा पहा बर्नौलीज प्रिन्सिपल इट इज डिपेंड बाय द स्पीड ऑफ फ्लुइड of narrow region increases but internal pressure of fluid in same region decreases is called as Bernoulli's principle आणि तोच प्रिन्सिपल हे कशावर डिपेंड्स आहे तर कोणत्या ऍप्लिकेशन वरती वर्क एनर्जी थेरम होते तेच इथे आपण वर्क एनर्जी थेरम अप्लाय करतो वर्क एनर्जी ऑफ प्रेशर ऑफ फ्लुइड इज इक्वल टू द सम ऑफ changing kinetic energy and changing potential energy इथं असलेला वर्क डन हे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट शी रिलेटेड आहे आणि पोटेन्शियल एनर्जी ही जी डिपेंडन्स आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड्स म्हणजे जी वरती डिपेंड्स हे दोन सिंपल इक्वेशन तयार केले तर थर्ड फोर्थ आणि फिफ्थ इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला बर्नौलीज प्रिन्सिपल चे इक्वेशन मिळते ठीक आहे समजला पॉइंट नेक्स्ट लेक्चरला आपण बर्नौलीज ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज प्रिन्सिपल पाहणार की ह्या प्रिन्सिपलचा यूज कशामध्ये लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब